जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे, नवी लकाकी झाडावरती, सुखात पाणी फुले नाहती, पाऊस धारा झेलीत जाती, भिरभिरती पाकरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, हासत भिजती निळसर डोंगर, उड्या त्यातुनी घेतील निर्झर, कडे कपारी रानोरानी, नादच नाचरा भरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, मध्येच घेता वारा उसळी, जरा ढगांची तुठे साखळी, हिरव्या रानी ऊन बागडे, हरिणापरी गोजिरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, या वर्षा ऋतूचा पहिल्या पावसाचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पहिला पाऊस म्हणजे खूप काही घेऊन येत असतो. पहिला पाऊस म्हणजे तनात आणि मनात शांती घेऊन येत असतो. पहिला पाऊस आपल्या शरीराला आणि मनाला गारवा देत असतो. मित्रांनो, यावर्षी मोसमी पाऊस हा जवळजवळ आठवडाभर अगोदर आलेला आहे. मोसमी पाऊस आठवडाभर अगोदर आल्यामुळे खूप काही नुकसान झालेलं आहे. हे नुकसान जरी भरून न येण्यासारखं असलं तरी पहिला पाऊस हा माणसाबरोबर पशुपक्षी आणि प्राण्यांमध्ये एक आनंद घेऊन येत असतो, एक नवचैतन्य घेऊन येत असतो. पहिला पाऊस म्हटलं की अनेक आठवणी असतात. या आठवणी माणसाच्या मनात अगदी प्रकर्षाने दाटून येत असतात. मित्रांनो, पहिला पाऊस म्हटला की आठवणीत येते ते लहानपणी केलेली मजा मस्ती. मित्रांनो, लहानपण हे आपलं मोजमाप असतं. लहानपणी आपण किती मजा केली, मस्ती केली हे आपल्याला नेहमी आठवत असतं. म्हणूनच म्हटलं जातं की लहानपणी केलेली मजा मस्ती ही एक मोजमापच असतं. पहिला पाऊस म्हटला की लहानपणी खूप अगदी मजा मस्ती केलेली असायची. पहिला पाऊस सुरू झाला की मुलं अगदी नाचत बागडत अंगणात पहिला पाऊस अंगावरती झेलत असायची. मजा मस्ती करायची, खूप हौशेने पहिल्या पावसात भिजायची. असं म्हटलं जायचं की पहिल्या पावसात भिजल्याने अंगावरचं जो घामोळं असायचं ते निघून जायचं, अंगावरची घामोळं नष्ट व्हायचं, असं पहिल्या पावसामध्ये ताकद असायची असं त्यावेळी म्हटलं जायचं. मित्रांनो, घराच्या अंगणात, गावामध्ये घराच्या अंगणात पहिला पाऊस अंगावर झेलत, पावळ्याचं पाणी अंगावर झेलत खूप मजा मस्ती करणे, लाल चिखल तुडवत एकमेकाच्या अंगावरती चिखल फेकणे, यासारख्या अनेक गोष्टी लहानपणी आपण केलेल्या आहोत. लहानपणी खूप काही मजा मस्ती या पहिल्या पावसात केलेल्या असायच्या. काही दिवसांनी शाळा सुरू होणार असल्यामुळे जी काही मजा मस्ती करायची ती आत्ताच करायची, म्हणून मुलं अगदी आनंदाने या पहिल्या पावसात भिजायचे. गरमीमुळे झालेले हाल, गरमीमुळे आपल्या शरीराची झालेली वाताहत कमी करण्यासाठी हा पहिला पाऊस म्हणजे एक आनंदाचा वाटायचा. मित्रांनो, पहिला पाऊस खूप काही सांगून जायचा, खूप काही शिकवून जायचा, आनंद देऊन जायचा. त्यात केलेली मजा मस्ती ही काही औरच असायची. पहिला पाऊस सुरू झाला की आजूबाजूच्या परिसरात भटकंती सुरू व्हायची. नद्या नाले ओहोळ यांचा संगे मजा मस्ती करत, दोस्ती करत आपण आजूबाजूला फेरफटका मारायचो. आजूबाजूच्या झाडांच्या खाली आंब्यांचा सडा जमलेला असायचा. त्यातील चांगले आंबे विचून अगदी
मौज मजा मस्ती करत आपसुकच पाय जायचे ते धरणाकडे. हे धरण म्हणजे ओढ्यावरती बांधलेलं एक दगडमातीपासून बांधलेला एक बंधारा असायचा. पाणी साचवून ठेवण्यासाठी हा बंधारा वापरला जायचा, जेणेकरून लोकांना कपडे धुता येतील, जनावरांना पाणी मिळेल यासाठी हा बंधारा उन्हाळ्यात बांधला जायचा. हे पाणी अडवून त्याचा सदुपयोग केला जायचा. पहिला पाऊस पडला की हा बंधारा तुडुंब भरून व्हायचा. जरी पालापाचोळ्याने साचलेला असायचा तो थोड्या वेळाने पालापाचोळा निघून जायचा आणि असायचे ते स्वच्छ पाणी. या स्वच्छ पाण्याच्या मध्ये आंघोळ करायची, या बंधाऱ्यात आंघोळ करायची मजा काही औरच असायची. मित्रांनो, तुम्ही जो आता व्हिडिओ पाहता असाल तो काही कालांतराने मजबूत बंधारा बांधण्यात आला होता आणि त्या बंधाऱ्यामध्ये पोहण्याची काही मजा औरच असायची. मित्रांनो, डुबकी घेत आजूबाजूच्या परिसराचा आनंद घेत ही लहानपणी केलेली मजा, ही मजा आपल्याला पुढच्या जीवनात आनंद देत असतो. पुढच्या जीवनात आपल्याला आनंद लुटण्यासाठी प्रवृत्त करत असते. अशी ही धरणातली पाण्यामध्ये पोहण्याची मजा काही औरच असते. मित्रांनो, ही व्हिडिओ आहे तो पोहणाऱ्या मुलांचा व्हिडिओ आहे, तो अगदी 10 वर्षापूर्वीचा आहे. त्यामधील काही मुलांचं लग्न होऊन त्यांनाही मुलं झाली आहेत, पण तेवढ्याच आनंदाने ही बागडणारी, अगदी आनंदाने आंघोळ करणारी मुलं, स्वच्छंदीपणे आंघोळ करणारी मुलं, आजूबाजूच्या निसर्गाचा उपभोग घेत पहिल्या पावसात आनंद घेणारी ही मुलं काही औरच आहेत. त्यांनी केलेली मजा मस्ती ही काही औरच आहे. कशाची तमाह न बाळगता निर्धोकपणे पाण्यामध्ये उडी मारून आनंद लुटणारी मुलं म्हणजे हे निसर्गाचा भागच आहे. मित्रांनो, हा निसर्गच आपल्याला अंगाखांद्यावरती खेळवत असतो आणि या निसर्गाच्या सानिध्यात मजा मस्ती करत आनंद लुटणे ही एक सुंदर अशी गोष्ट आहे. झिरपत झिरपत पाऊस माझ्या शिरी आला, अलगद जवळ येऊन भिजवत तो मनाला. मी म्हटलं नको भिजूस असा, छत्री नाही सोबतीला. मनाला ऋतू आहे माझा, आता आडोसा कशाला. तुझ्या अशा वागण्याने कळ लागेल जीवाला. निशांत मनाला येतो आठवणीचा उमाळा. तसा पाऊस शांत झाला, उठूनी गार वारा आला. अंगभर वेटोळ घेऊन दूरवर निघून गेला. अशा प्रकारे मनाला शांत करणारा, मनाला तृप्त करणारा पहिला पाऊस. मित्रांनो, या पहिल्या पावसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा वर्षा ऋतू, हा पावसाचा ऋतू तुमच्या आयुष्यात सुंदर असं जीवन घेऊन येऊ. शेतकरी राजा सुखी होवो. शेतकरी राजाचे जे ऋण आहेत, शेतकरी राजांची जी मेहनत आहेत ती फळाला येऊ. सुंदर असा पाऊस पडून सर्वांचं मन सुंदर हो, मन शांत, गाव सुंदर हो. तर अशा ह्या पहिल्या पावसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पहिल्या पावसाने बहरलेला गावचा निसर्ग खास तुमच्यासाठी मी पेशकश करत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी मला खात्री आहे, कारण तुमच्यापैकी बहुतेक लोकांनी पहिल्या पावसाचा आनंद हा गावात लुटलेला आहे. पहिल्या पावसात केलेली मजा काही औरच असते आणि त्याचा नजारा मी तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि परत एकदा पहिल्या पावसाचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बळीराजाला पहिला पाऊस सुखाचा, बळीराजाच्या जीवनात
आनंद घेऊन येऊ हीच शुभेच्छा. धन्यवाद.